बीडच्या खोक्यानंतर आता हिंगोलीच्या भाऊचा प्रताप पुढे आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातही एक भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। यात गंभीर बाब म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्यासोबत भाऊ राठोडचा व्हिडिओ व्हायरल झाला। तर या प्रकरणासोबत आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्याने दिलेलं आहे। मात्र या भाऊ राठोडचे व्हिडिओ पाहिल्यावर एवढा माज कुठून येतो असा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना पडला आहे। तर या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दाबली 25च्या तपासामध्ये फरार आरोपीच्या शोधकामी वाशिमला व्यायामशाळा येथे गेलो होतो। तपासणी करता तो आरोपीची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगानं तिथं चेक केलं तर त्यावेळेस त्या गल्लानी मला थोडं बसा म्हणले सर 10 मिनटं। तर त्याच्यामध्ये मी त्यांना संवाद करू लागलो की या आरोपीविषयी तुम्हाला माहिती आहे का, एवढं बोलून मी तिथून निघून आलो। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावरचा वापर किंवा गैरवापर किंवा अतिवापर ज्या प्रमाणात सुरू आहे ते कुठेतरी बंद करण्याची आवश्यकता आहे। सिंगम पिक्चर सारखं प्रत्येक गल्लोगल्ली आज पोलीस विभागातले सिंगम रील्सच्या माध्यमातून गल्लोगल्ली तयार झालेले आहेत आणि या सगळ्यांवर कारवाई करणे फार आवश्यक आहे।